मराठा समाजाला, गरीब मराठाला वेगळं आरक्षण असलं पाहिजे आणि ओबीसीचं ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात शरद पवारांनी भूमिका घेतली आहे का? तर नाही। काही पक्ष भूमिका घ्यायला तयार नाही। एनसीपी आणि काँग्रेस हे भूमिका घ्यायला तयार। सुप्रिया सुळेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांच्याजवळ आपण निवेदन देण्यासाठी आलेलो असल्याचं देखील या आंदोलकांचं म्हणणं आहे। या संदर्भात तुमची भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करा, अशा प्रकारची मागणी देखील या आंदोलकांनी केलेली आहे। आणि आमची अशी भूमिका आहे की जरांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला 50% आतलं आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल, कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करतायत। जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेलो नाहीत, ते तुमच्याकडे वोट करतायत। आपली भूमिका सांगा, जर मराठा समाजाच्या ओबीसी करण्याला आपला पाठिंबा असेल तर, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे, विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा। आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळवून द्यायला तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका नकोय ताई, कारण मागच्या 50 वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही। जी व्यवस्थित भूमिका आहे ती तुम्ही भूमिका मांडा। मराठा समाजाच्या ओबीसी करण्याबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणणं आहे आपल्या पक्षाचं, फक्त एवढं आम्हाला ऐकायचं, बाकी म्हणणं नाही ऐकायचं। तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आज अहमदपूर मधून, आमची ही भूमिका आहे। आणि एक महत्त्वाची बातमी, जयंत पाटलांच्या भेटीसाठी मराठा आंदोलक थेट मंचावर पोहोचले। पाथरीतील शिवस्वराज्य यात्रेवेळी मराठा आंदोलक थेट मंचावर पोहोचले। लोकसभेनंतर भूमिका स्पष्ट होणं अपेक्षित होतं, ती झाली नाही, पण पवार गटाची भूमिका मंचावरून जाहीर करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली।